त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. धन्यवाद. प्रामुख्याने या स्पर्धेला मागच्या 3ही वर्ष येण्याचा योग मला मिळाला आहे. प्रवीण अर्जुने सर, आपलंही सहर्ष स्वागत. समालोचक, एक ज्येष्ठ समालोचक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो मराठीतील. सहर्ष स्वागत आपलंही. चला माशला पण सुरुवात करतोय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला टाइम अलर्ट. पंचांची पहिली सूचना, कारण थोडे उशिराने आपण धावतोय. सलामीवीर कुमार 11 तुर्बे संघाच्या मैदानात दाखल झालेले. नमित पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. गॅप द्या स्ट्रोक आहे अगदी खेळाडू कक्षाच्या समोर. काऊ कॉर्नरला भूषण पाटील. ज्या पद्धतीने धावतोय भूषण. कॉल कॉल भूषण पाटीलचे बॉडी लँग्वेज सांगते आणि त्याचबरोबरीने त्याचे इशारा करण्याची पद्धत सांगते की कदाचित नमितचा कॉल त्याला ऐकू आला नव्हता. हायवे दिबाचे सन्माननीय पप्पू म्हात्रे येथे आले. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आणि याचबरोबर लहू तरे किरवली गावचे आमचे मान्यवर आहेत, त्यांना विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर गुरुनाथ तरे यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं. आपलं देखील स्वागत आहे. टॉस जिंकला तो हायवे दिवा टीमने. त्याने फिल्डिंग स्वीकारले. सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक दुसऱ्या रात्रीला प्रारंभ झालेला आहे. सलामीवीर नमित पाटील आणि त्याच्या साथीला भूषण पाटील. पहिलं षटक घेऊन गोलंदाज आर्यन भोईर. दोन यंग टॅलेंट एकमेकांच्या विरोधात आहेत या किरवलीच्या स्पर्धेमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फटका खोदून काढला होता अक्षरच्या चेंडू. फुल्लर लेनचा बॉल. खरं तर हे तीनही खेळाडूंवरती आपण नजरा टाकल्या जे सध्या इनॅक्शन आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. बॉलर आर्यन भोईर असेल, भूषण पाटील तर प्रचंड अनुभव, म्हणजे कोहिनूर ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट. आणि त्याचबरोबरीने नमित पाटील मागच्या 2 ते 3 वर्षांचा एक उभरता सितारा याच कुमार 11 तुर्बे टीमचा. म्हणजे तीनही व्यावसायिक खेळाडू आज या क्रीडानगरी. म्हणजे म्हणूनच मगाशी संदीप सरांनी उल्लेख केला की आजची रात्र दिलखुलास दिलखेचक एक वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. पंचांकडे जोरदार अपील. भूषण पाटील पुन्हा धावलाय आणि इथे संधी हुकले. पहिल्यांदा LBW ची अपील झाली, त्यानंतर मात्र रनआउट. त्यानंतर मात्र लगेचच रनआउट साठी पुढे सरसावला होता, परंतु नमित पाटील तिथे पोहोचला. जोरदार अपील, प्रचंड जोरात अपील मात्र इतर खेळाडूंकडून झाली, परंतु त्याला दाद काही दिली नाही पंचांनी. आर्यन भोईर पहिलं षटक टाकतो. वेगाने टाकलेला हा चेंडू भूषण पाटील साठी पायांवरती जाऊन जोरदाररित्या आदळला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यामध्ये तो असफल ठरला. सिंगल रन जोडली जाते. धाव फलक आहे सध्या 3-4 धावा धाव फलकावर. पुन्हा यॉर्कर बॉल. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बिझी आहे. भूषण पाटील ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला धावतोय अशा क्लोज रन कदाचित घातक ठरू शकतात. विस्फोटक जोडी आहे कुमार 11 तुर्बे टीमची, परंतु सध्या शांत आणि शांत ठेवलंय ते आर्यन भोईरने. धावसंख्या 5. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. धीम्या गतीचा चेंडू. ओळखलं की भूषण पुढे येतोय. गती थोडी कमी केली. टप्पा थोडा मागे खेचला. आर्यन भोईरची चालाकी. हे तुम्हाला करावं लागतं. तुम्ही रनअप घेत असतानाच त्याने पाहिलं क्रीज जवळ जेव्हा पोहोचला, पॉपिंग क्रीज जवळ तो स्वतः, त्यानंतर त्यांनी पाहिलं की भूषण थोडा पुढे येतोय. टप्पा थोडा मागे घेतला आणि लगेचच गती देखील कमी केली. धावसंख्या 6. फक्त एक डबल आले, बाकीचे सर्व सिंगल. पुन्हा यॉर्कर. बॅक टू द बॉलर. आपल्याच पायाने हा चेंडू अडवतोय. कमालीची गोलंदाजी आर्यन भोईर कडून. त्याचा वरचा क्लास गोलंदाजीतला त्याने दाखवलाय भूषण पाटील आणि नमित पाटीलच्या विरोधात. पहिल्या षटकात अवघ्या धावा आल्या कुमार 11 तुर्बे टीम साठी. अंशिका 11 हवे दिवाच्या विरोधात फक्त 6.
धरणेचे नितीन पाटील जे अंशिका 11 हायवे दिवा संघाचे पुरस्कर्ते क्रीडांगणावरती उपस्थित असतील तर त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. भूषण पाटील एक धाव जोडली जाणार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू. फक्त एकच धाव. शांत क्रिकेट सध्याच्या घडीला तुम्ही अनुभवताय सध्या मैदानात. काल टोटल फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा तब्बल 70,000 हून प्रेक्षकांनी मात्र पाहिली. यस कॅप्टन तुर्बे टीमचे तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आणि अनाउन्समेंट येते. तुमच्या 12th मनची जर्सी प्रॉपर नसल्या कारणास्तव 2 धावांची पॅनल्टी तुर्बे टीमला देण्यात येईल. फटका फसला येते ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि इथे झेल सोडलाय तो देखील नमित पाटीलचा. एक रनआउटची संधी त्यानंतर हा झेल सुटलाय. 5 क्षेत्ररक्षक होते तिथे 5. कदाचित एखाद्याने बॉडीवरती जरी झेल घेतला असता तो उडाला असता तर दुसऱ्याने घेतला असता. कंडिशन्स या गोष्टी घडतात. क्रिकेट हा खेळच असा आहे. फटका फसला होता उसळी मिळाली चेंडूला. बराच काळ हवे टॉवरच्या वरती हा चेंडू गेला होता हाईटच्या दृष्टिकोनातून विचार केला तर. आणि त्यानंतर पाहिते 4 क्षेत्ररक्षक बाजूला नुसते उभे. झेल सुटला नमित पाटीलचा. धावा नाहीयेत परंतु नमित पाटील कधी खेळ बदलेल याचा काही नेम नाही. धावसंख्या 7 सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी नंदू पाटील. आडव्या बॅटने मिड विकेटला नमित पाटीलचा तडाखा पहिला सोसावा लागतोय. षटकार. मिळालेत नमित पाटीलला. मराठीत एक चांगली म्हण आहे मेलेलं कोंबडं आगीला घाबरत नाही. आता त्याच दृष्टिकोनातून सध्या नमित पाटील फलंदाजी करतोय. कदाचित बॉटम एज लागली टप्पा पडला विकेट किपरच्या हातामध्ये. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकतोय नंदू पाटीलनेच प्रयत्न केले होते नमित पाटीलचा झेल घेण्यासाठी. त्यानंतर अक्रॉस द बॅटने मारलेला मिड विकेटला षटकार. धाव फलक 13. 20 मिनिटं 4 षटकांसाठी लक्षात असू द्या. पंच कारवाई करतील तुम्ही जास्त वेळ घेतला तर. वेळेच्या बाबतीत दोन्हीही संघांना आम्ही विनंती करतोय की आपण सतर्क राहा. धावसंख्या 13. खोदून काढला हा चेंडू. लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव. पॉवर प्लेचं आहे दुसरं षटक. 5-5 ओव्हरच्या मॅचेस. अंशिका 11 हायवे दिवा. अंशिका म्हटल्यानंतर धरण्याचे आमचे नितीनजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि त्यांच्या विरोधात कुमार 11 तुर्बे. पुरस्कर्त्यांशिवाय कोणतीही स्पर्धा नाही. अनेक पुरस्कर्ते या स्पर्धेचे देखील मंचावरती उपस्थित आहेत. ग्रामस्थ उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाचा. सर्वांचं सहर्ष स्वागत. फुल टॉस बॉल. लोअर फुल टॉस होता. लॉंग ऑनचा फिल्डर वेगाने तिथे होते. भूषण पाटील ज्या पद्धतीनं सध्या मैदानात आहे त्याची बॉडी लँग्वेज आणि त्याचा धावण्याचा अप्रोच या सर्व गोष्टी पाहता असं वाटतंय की कदाचित दुखापतग्रस्त आहे की काय. तर याचबरोबर आमचे किरवली गावचे आदरणीय हरचंद्र दादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. सन्माननीय हरचंद्र पाटील किरवली. तर आमचे सन्माननीय मंगेश दादा पाटील हे देखील इथे आलेले आहेत. मंगेश दादा स्वागत आहे तुमचं या व्यासपीठावरती. सहर्ष स्वागत सर्व पाहुण्यांचं स्वागत करत असताना आदरणीय संदीप पाटील सर रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष. कित्येक समालोचकांना एकत्रित करण्याचं काम आदरणीय संदीप पाटील सरांनी केलेलं आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 15.
गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आर्यन भोईर आलाय. काय सुरुवात करून दिले पहा आर्यन भोईर. ते नमित पाटील आणि भूषण पाटील मैदानात असताना कुमार 11 तुर्बे संघाची धावसंख्या पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर 7.50च्या सरासरीनं फक्त 15 आहे. हे कोणी पाहिलं कदाचित मैदानावरती आता गर्दी नाहीये, गर्दी नंतर होईल. लाईव्हला जे पाहत असतील त्या पाठीराख्यांनी देखील स्वतःला चिमटा काढला असेल. कदाचित तुर्बेचीच मॅच आहे ना. एवढी विस्फोटक फलंदाजी असलेले हे दोन्हीही बॅटर सध्या मैदानावरती आहेत, परंतु जास्त काही धावा जमवू शकलेले नाहीयेत. व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणखी एक धावसंख्या 16. आर्यन भोईर टू भूषण पाटील. हे एक चांगलं बॅटर रंग येते. यंग टॅलेंट विरोधात एक्सपिरियन्स प्लेयर भूषण पाटील. टप्पा पडतोय, बाहेर चेंडू निघतोय. पंच पुन्हा एकदा इशारा करतायत व्हाईट बॉल. पहा भूषण पाटील पासून प्रामुख्याने चेंडू बाहेर ठेवण्याचं काम. जरी बाहेर ठेवले तरी सुद्धा एक शंका गोलंदाजाच्या मनात देखील असते की हा खेळाडू कव्हर पॉइंट त्याचबरोबर अगदी कव्हर्सला देखील तेवढाच निष्णातपणे खेळतो जेवढा ऑन साईडला खेळतो. नो लुक सिक्सर देखील त्याच्या बॅटमधून येतात. फुलचे धमाके आपण पाहतो. डाऊन द ग्राउंड मारतो. हे सगळं काही डोक्यात आहे आर्यन भोईरच्या. धीम्या गतीचा चेंडू. टप्पा पडतोय. थोडा गती कमी केली होती आणि बाउन्सही कमी मिळाला. त्या कारणास्तव मात्र हा चेंडू विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता. आडव्या बॅटने फटका हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी आहे. ही विकेट शेवटी भूषण पाटीलची विकेट घेण्यामध्ये यश मिळालंय ते आर्यन भोईरला. महत्वाचा धक्का. तर आमचे दत्ता पाटील हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यावं व्यासपीठावरती दत्ता पाटील. एकंदरीत कधी कधी खेळाडूंना, पाठीराख्यांना, त्याचबरोबर क्रीडा समीक्षक असतात, प्रेक्षक असतात, समालोचक, हे सगळे खेळाशी एवढे निगडीत असतात की त्यांना पटकन समजून जातं की एखादा खेळाडू मैदानावरती कितपत धावसंख्या उभारणार आहे. कारण भूषण पाटील सुरुवातीपासूनच कुठेतरी अडखळत, मला तर असं वाटलं की कदाचित दुखापतग्रस्त आहे की काय, किंवा आणखी काय कुठला प्रॉब्लेम आहे. कारण त्याच्या बॅटमधून जे त्याचे फटके आहेत, ज्या पद्धतीनं तो पहिल्या बॉलपासून आक्रमण करतो, म्हणजे गोलंदाजांच्या पाठीमागेच लागतो, एकदम सुसाटपणे त्याची फलंदाजी चालू असते. परंतु आज आर्यन भोईरने त्याला थांबवलं. आर्यन भोईर, त्याचबरोबर नंदू पाटील काय षटकं टाकली त्यावेदिवा टीमसाठी. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या ती 17. फलंदाजीसाठी कॅप्टन स्वतः मैदानात आलाय पंकज पाटील. धावांची गरज आहे, धावांची गरज आहे. कुमार 11 तुर्बे टीमला 5 षटकांची मॅच आहे, किमान पर्यंत पोचायला हवं. तिसरं षटक. टप्पा पडतोय, वळण घेतोय हा चेंडू. गॅपमध्ये असतो के वेगाने बॉल चाललाय फाईन लेगला. पंकज पाटीलला मिळतील धावा 4. चौकार. अगदी ऑप्शनच्या बाहेर, तिथून वळण घेतोय, अंगावरती चेंडू आला आणि त्यानंतर फाईन लेगला चौकार. फटका फसलाय. पॉइंटला फिल्डर, फक्त एकच धाव. तिसरं षटक. आक्रमण करण्याच्या इराद्याने सध्या पंकज पाटील मैदानावरती दाखल झालाय. टीमचा कॅप्टन आहे. धावसंख्या ती 22-22. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. कितपत धावसंख्या उभे राहते यावरती आपण अंदाज बांधू शकत नाही की कोणता संघ विजय होईल. क्रिकेटचे अंदाज बांधणं कठीण काम. पुन्हा यॉर्कर बॉल, मिडविकेट आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध. फिल्डर पोहोचतोय, फक्त एकच धाव. संयम.
फलंदाजांची बांधणी थोडक्यात सांगायचं झालं तर ॲज अ बॉलर फिल्डिंगची सजावट, टप्पा, गती, अचूकता सर्व काही आर्यन भोईरने या दोनही षटकांमध्ये दाखवलेली आहे. धावा दिल्या त्या अवघ्या 13. एक विकेट घेतले भूषण पाटीलची. डाऊन द ग्राउंड, परंतु लॉंग ऑफला फिल्डर स्वतःला स्ट्रेच केलं. एका क्षणाला वाटलं झेल होतोय की काय, परंतु झेल सुटला. एक धाव जोडली जाते. चांगले प्रयत्न, 5 धावा आपल्या संघासाठी त्याने वाचवल्या. शेवटच्या चेंडूवरती आली आर्यन भोईरच्या एक धाव. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहताय कमालीचं कॅमेरावर, आणि ते शेवटच्या क्षणी चेंडू आतमध्ये ढकलण्यामध्ये यश मिळालंय फिल्डरला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या कुमार 11 तुर्भे टीमची 8च्या सरासरीने 24, 1/24. सारे खेळ न्यारी त्यांची वेगळीच दुनियादारी न ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली सगळ्यात भारी. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली सगळ्यात भारी. नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली सगळ्यात भारी. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली सगळ्यात भारी. यंदाच्या वर्षी संदीप सर जोरदार फॉर्मात आहे. ओम नर्मदेश्वर किरवली हा संघ डेच्या स्पर्धा असू दे, नाईटच्या स्पर्धा असू दे, एक मला असं वाटतं एका दिवस रात्रीमध्ये 2 का 3 ठिकाणी त्यांनी स्पर्धा जिंकली. 3 ठिकाणी हे चांगल्या फॉर्ममध्ये असलेला ओम नर्मदेश्वर किरवली हा संघ, आणि त्यांच्यात वतीने आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक ही स्पर्धा आज दुसरी रात्र. स्पर्धेची नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला आम्ही आमंत्रित करतोय की टॉस करण्यासाठी आपण या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक जमेची बाब कुमार 11 तुर्भे टीमसाठी आहे की आर्यन भोईरची 2 षटकं समाप्त झालीत, जो या टीमचा प्रमुख गोलंदाज आहे. नंदूचं देखील षटक समाप्त झालंय. 2 नवीन गोलंदाज आता वापरावे लागणार आहेत, आणि त्या 2 नवीन गोलंदाजांसाठी नमित पाटील अजूनही मैदानात आहे, आणि त्याच्या साथीला आलेला पंकज ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय तोही मैदानात आहे. 24 धावा झालेल्या आहेत. 8ची सरासरी आहे. कुमार 11 तुर्भे संघाचा विचार केला तर गोलंदाज फलंदाजांना हेच सांगत असतील की किमान 50-55 पर्यंत पोहोचा, म्हणजे 24 आत्ताच्या घडीला आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये कमसे कम 30 धावा जरी आल्या 15च्या सरासरीने, तरी सुद्धा आपण एक चांगली टोटल सेकंड इनिंगमध्ये फाईट त्या टोटलला घेऊन करू शकतो. 4थ्या षटकात गोलंदाजीसाठी हर्ष, ज्याने झेल घेतला होता भूषण पाटीलचा. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक, कार्पेटच्या सहाय्याने बॉल लॉंग ऑफच्या दिशेने व्ही शेपमध्ये हा फटका. 1 धाव. नेक्स्ट मॅच RCC पेठ विरोधात जानमान कामोठे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी त्वरित या. वेळेच्या बाबतीत सर्व टीमला विनंती आहे की आपण सहकार्य करा. आज एक टॉवर पडला होता, आयोजकांचं विशेष कौतुक. त्यांच्या प्रयत्नातून थोड्याच वेळात मला असं वाटतं तो टॉवरही आता ऑन होईल. 25 धावा. लोअर फुल टॉस बॉल, कव्हर्सला फटका. कार्पेटच्या सहाय्याने बॉल चाललाय सीमारेषा पार. नमित पाटीलच्या बॅटमधून येतोय कडक चौकार. खंबीर आहे किरवली संघाचा, आहे किरवली संघाचा, आहे किरवली संघाचा. मंगेश पाटील ऑलराऊंडर, बायकर मॅन या नावाचा. बायकर मॅन या नावाचा. खरं तर सध्या गरज आहे, ॲक्सेलरेट करावंच लागणार आहे. धावांची गरज आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, मर्यादित षटकांचा खेळ आहे. इथे तुम्हाला जास्त संधी मिळणार नाही. एखाद 2-3 चेंडू हातातून निसटून गेले तर आणखी दबाव वाढेल. फुलटॉस बॉलवरती हा कव्हर्सला चौकार. फटका फसलाय. आक्रमक रूप धारण करण्याच्या नादात आता मात्र फलंदाज बाद होईल. नमित पाटील. धावसंख्या 29, विकेट 2. हर्षच्या नावावरती एक विकेट. फुलटॉस बॉलवरती चौकार आला आणि त्या चौकाराचं प्रत्युत्तर दिलं हर्षने. बाद केलं नमित पाटीलला. अपील जोरदार आहे. आवाज आला असं म्हणूनच कदाचित ही अपील
सर्वच खेळाडूंकडून करण्यात आलेली आहे. पाहूया दोन्ही पंच कदाचित आता डिस्कशन करतील. सुनील पाटील सर ते सर्व खेळाडूंना सांगत होते की माझ्याकडे अपील करून फायदा नाहीये, बॅट कटसाठी तुम्हाला मेन अंपायरकडे अपील करावी लागेल. खेळाडूंचा उत्साह मान्य असतो. पाहूयात दोन्ही पंच एकत्रित येऊन चर्चा करतील आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्द करतील. धावांचा ओघ कमी झालाय. सुरुवातीपासूनच हा ओघ थांबवण्यामध्ये आर्यन भोईर, नंदू पाटील यांनी चांगली कामगिरी केली. इट्स नॉट आउट. आणखी एक निर्धाव चेंडू हर्षकडून, चौथं षटक. मागे आलाय. गरज आहे, धावांची गरज आहे. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक खेळायचा होता, तो एक्झिक्यूट करण्यामध्ये यश मिळालंय. चौकार हेमंत. चार धावा जोडल्या जात आहेत. 4 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचलाय 33 वरती. 50-55 ची चर्चा करत होतो. पुन्हा तोच प्रयत्न होता, पाठलाग केला. खरं तर आता यावेळी गोलंदाजाने पाहिलं बॅटर शफल होतो ऑप्शनच्या बाहेर. आणखी चेंडू थोडा बाहेर टाकला तो हर्षने. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. या षटकात हर्षने धावा दिल्या 9. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. तुर्भे टीमसाठी धावसंख्या आहे ती 33. झालाय. खरं तर स्क्रीनवरती आपण 2 अँगलने शेवटचा चेंडू पाहिला हर्ष बोरीचा. तर पेट आणि कामोटे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की आपण लगेचच यायचं आहे टॉससाठी. इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस केला जाईल. पेट आणि कामोटे आणि याचबरोबर आमचे सन्माननीय अभिमन्यू शेठ पाटील यांचंही ते आगमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बल. हॅलो हॅलो अभिमन्यू शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 25,000 रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचा आभार आणि त्यांचं इथे आगमन झालं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. आज मकर संक्रांत आहे, पौष पौर्णिमा. कुंभमेळ्याची चर्चा सर्वत्र चालू आहे प्रयागराजची. आणि आपल्या स्क्रीनवरती तुम्ही छान असं दृश्य पाहताय, चंद्रदर्शन. धन्यवाद फॉर्च्यून टीम. परंतु चंद्रासारखं शीतल होऊन चालणार नाही. आता सूर्यासारखं तळप प्रयत्न करतोय. यस पंकज प्रयत्न करतोय. उंची तेवढीच आहे, लांबी ही तेवढीच आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. पंकजच्या पॅट मधून षटकार. खंदेरी उंदेरी खंदेरी उंदेरी. या इनिंगमध्ये जेव्हा जेव्हा आक्रमण झालंय त्याचं प्रत्युत्तर गोलंदाजांनी दिलंय, परंतु या ओव्हरमध्ये तसं करून चालणार नाही. खास करून पंकज पाटील जो टीमचा कॅप्टन आहे, ज्याने निर्धार बांधलाय की आक्रमण करणं गरजेचं आहे. 6 धाव्याने स्कोर 39. 50-55चा पण आकडा बांधला होता, तो कदाचित या षटकाराने साध्य होऊ शकतो. 5 चेंडू उर्वरित आहेत अद्याप. आमचे फायर ब्रिगेड ऑफिसर केतन पाटील इथे आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. केतन दादा या. प्रयत्न करतोय पंकज. कव्हर्सला फटका. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने येतोय. हातातून चेंडू निसटला आणि चौकार. षटकारानंतरचा हा चौकार. आता डगआउट मधून टाळ्या येतात कारण त्यांना ठाऊक की आपण एका चांगल्या दिशेने वाटचाल करत आहोत.
चूक झाली फिल्डर कडून, 4 धावा मिळाल्या, स्कोर जाऊन पोहोचला आता 43 वर 43. पुन्हा फुल टॉस चेंडू, वेगानं फिल्डर येतोय, हातातून चेंडू पुन्हा निसटला, विकेट कीपर पर्यंत थ्रो होईल तत्पूर्वी पंकज तिथे पोहोचलाय. कॅप्टन आहे टीमचा, धावा जमाव्यास लागतील. आघाडीचे फलंदाज काही करू शकले नाही. आता जबाबदारी पंकज वरती आणि ती जबाबदारी समर्थपणे त्याने पेललेली आहे. 2 धावा, 2 धाव्याने स्कोर 45 45. 3 चेंडू शिल्लक आहेत, किमान 7 ते 8 धावा, 50 पार. 50च्या वरती गेले तर दबाव वाढेल. 10ची सरासरी. बॉलिंग अटॅक कुमार 11 तुर्बेचा देखील चांगला. असा कॅप्टन आहे ज्यांनी दुबईमध्ये जाऊन स्पर्धा जिंकलेली आहे, म्हणजे मजा येईल, लढत चांगली होईल यात शंका नाही. धीम्या गतीचा बॉल वळवलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला फिल्डर, वेगानं तिथे चेंडू गेला. फक्त एकच धाव, दुसऱ्या धाव्याची कोणतीच शक्यता नव्हती. पाग ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी वेळा, म्हणजे अंगावरती येणारे चेंडू फार कमी वेळा, जास्त करून चेंडू फलंदाजापासून दूर बाहेर काढले जातात. परंतु या टीमने, हायवे दिवा टीमने थोडा एक वेगळा एक्सपेरिमेंट केला. या मॅचमध्ये चेंडू अंगावरती आणण्याचं काम केलं फलंदाजांच्या, परंतु त्यामध्ये ते यशस्वी देखील ठरले. 46 धावा 46. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, कव्हर्सला फिल्डर अनऑर्थोडॉक्स पोझिशनला उभा होता. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. दुहेरी धाव, धावफलक 48 48. 50 पोहोचले तिथपर्यंत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एकाच षटकार. पंकजला तेच हवं असेल, टीमला तेच हवं असेल, बाउंड्री पाहिजे 50च्या वरती, कारण एक न्यूमेरिकल फिगर टेन्शन जे असतं 50चं की 50 झाल्यात मग मजा येईल थोडी. यस, टॉससाठी या RCC पेठ आणि जनमान कामोठे. शेवटचा कॉल, लास्ट बॉल. प्रयत्न करतोय एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू, पाठपोरा धावत असताना त्याच्यापासून झेल दूर आहे. 50 तर नक्कीच होतील. 50 झाल्या. तिसरीसाठी प्रयत्न चालू आहेत पंकजचे, परंतु तिसरी धाव घेताना पंकज होईल बाद. 5 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. कुमार 11 तुर्बे संघाची धावसंख्या अंशिका 11 हायवे दिवेच्या विरोधात परफेक्ट 50 आणि 51 धावसंख्येचं लक्ष. परंतु त्या अगोदर 2 धावांची पेनल्टी, ते आपण फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाली हायवे दिवाची सेकंड इनिंग मध्ये की मग त्या धावा ऍड करू. परंतु टार्गेट 51 आहे हायवे दिवा संघाच्या विरोधात. आपण करतोय टॉस. संदीप पाटील सर जोडले जात आहेत. धन्यवाद. तर आमचे मोहनदास पाटील यांच्या वतीने 2000 रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केला आहे. त्याच शांताराम पाटील यांच्या वतीने 500 रुपये यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. इथे आत्ताच ज्यांचं आगमन झालेलं आहे संदेश गायकर पापडीचा पाडा आणि रोहन जाधव साहेब API तलोजा पोलीस स्टेशन, आपलं देखील स्वागत आहे रोहन जाधव. तर इथे आपण पाहतोय सर्व मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित आहे. सर्वांचं स्वागत आहे. चला मी विनंती करेन कामोठे आणि पेठ या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की आपल्याला लगेच टॉससाठी यायचं आहे. बघा, जास्त वेळ घालवला तर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल, कारण आयोजक कमिटीची ही सूचना आहे. कारण काल देखील ज्या ज्या संघाने वेळ केला त्या संघाला मात्र पॅनलाइज केलं गेलं, याची नोंद आपण घ्या. इथे कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा रूल आहे. तर सामना सध्याच्या घडीला आजचा पहिला सामना आपण पाहतोय कुमार 11 तुर्भे त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय हायवे दिवा. एका बाजूला नवी मुंबईमधील एक दमदार संघ, दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातून हा एक अप्रतिम असा संघ. दोन्ही संघांमध्ये किरवलीच्या भव्य क्रीडांगणामध्ये अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतंय. तर चला टॉससाठी यायचं आहे. कामोठे आणि पेठ, RCC पेठ वर्सेस जय हनुमान कामोठे यांच्यामधली आजच्या रात्रीतील ही दुसरी लढत पाहायला मिळेल. जे 2 संघ इथे जिंकतील त्यांच्यामध्ये लगेच सेकंड राऊंड सामना खेळवला जाईल, याची नोंद घ्या. विनर विनर असा सामना असेल, याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर तिसऱ्या फेरीला आम्ही सुरुवात करणार आहोत. फक्त एकच संघ क्वालिफाय सुपर 4मध्ये केला जाईल, याची नोंद आपण घ्यायची आहे. काल झालेल्या रात्रीमध्ये सुपर 5 काल झालेल्या रात्रीमध्ये पाहायला गेलं तर पेठाली, स्वर्गीय महादेव काका विकासपट पेठाली हा संघ सुपर 5मध्ये क्वालिफाय झाला आहे. कारण 40 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. ते 40 संघांचं देखील स्वागत असेल.
आजची रात्र कोणाच्या नावावरती असेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. चला, कामोठे आणि पेट या दोन्ही टीमच्या कॅप्टनला शेवटची पुकार आहे. आपल्याला इथे नक्कीच उपस्थित राहायचं आहे टॉससाठी. किरवलीचे आमचे सन्माननीय आत्माराम पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. किरवलीचे मान्यवर इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये सुंदर अप्रतिम असं सगळ्यांचं योगदान नक्कीच पाहायला मिळतं आहे. त्यामध्ये पाहायला गेलं तर मयूर पाटील असतील, आमचे मंगेश पाटील, तेजस पाटील यांनी पिच पूर्णपणे आखणी केली आहे. सागर पाटील असतील, धीरज पाटील असतील, अंकित पाटील, गुलशन पाटील, सुजल पाटील, रोशन पाटील, आदर्श पाटील, कृशल पाटील, मयूर पाटील, तेजस पाटील, महेश पाटील, आदित्य पाटील, मोहित पाटील, वरुण पाटील, प्रणय पाटील, ऋतिक पाटील, साहिल पाटील, शवन, सुजल, मानव, आयुष, किरण पाटील, शिवम या सर्वांनी मात्र या स्पर्धेमध्ये अप्रतिम असं योगदान दिलेलं आहे. तशा रुपेश तांडे आणि अनिल पाटील याचबरोबर आमच्या RCC पेठ संघाचे बिग सपोर्टर मॅनेजर गणेशदादा जोशी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आमचे परदेश वास्कर, तसे आमचे तेजस पाटील रांजणपाडा यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे आत्माराम पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 700 रुपयाचा डोनेशन, त्यांचा आभार. बघा, बंटी जोशी इथे आलाय. मी कामोठे संघाच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण लगेचच यायचं आहे. वली आपण दुसऱ्या सत्राकडे ऐकूया आवाज प्रवीण अर्जुने सरांचा. हल धन्यवाद सर. सर्वप्रथम आमच्या मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं मी प्रवीण अर्जुने कळंबोली या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. समीरजी सोमणे सरांच्या आवाजामध्ये आपण खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी ऐकला. एकूणच धावांचा विचार केला तर 50 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या आहेत. विजयासाठी लक्ष्य आहे 51 धावांचा आणि या 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे नवी मुंबई विभागातून बिलॉंग करणारा तुर्भे संघ मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीच्या षटकांमध्ये थोडासा धावन करता संघर्ष करताना पाहिला, परंतु अंत बला तो सब बला असं ज्या अनुषंगानं आपण म्हणतो. पहिली 2 षटकं ही सर्वाधिक महत्त्वाची असणार आहेत. या धावा डिपेंड करायच्या असतील तर आणि या धावांचा यशस्वी पाठलाग करायचा असेल तर. धावाला होती आहे सुरुवात. पहिला चेंडू बँग ऑन टार्गेट गोलंदाजी. इथे मात्र अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती पहिला चेंडू अगदी आपल्याला बँग ऑन टार्गेट पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूनं मात्र आपल्या षटकाची सुरुवात केली. गोलंदाज आहेत अजित चव्हाण. अजित चव्हाण एक उंचपुरा गोलंदाज. या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती दिले गेलेलं जे पहिल्या सत्रातील लक्ष आहे ते लक्ष डिपेंड करण्याच्या अनुषंगानं मात्र गोलंदाजी करताना स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज आहेत आर्यन भोईर. सलामीचं षटक फेकणं, सलामीच्या फलंदाजच्या भूमिकेमध्ये मैदानावरती येणं खरं तर एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं त्यानं 2 षटकं हाताळली, भूषणसारखी महत्त्वाची विकेट्स त्यांना आपल्या खात्यामध्ये जमा केली आणि इथून जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास मात्र या खेळाडूचा नक्कीच बळावलेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सिंगल आली आहे. पहिली धाव बॅटच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती अंकित केली जाते. धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. 51 धावांचा पाठलाग आहे आणि पहिली धाव मात्र धावफलकावरती. यावेळेला मोठा फटका खेळाचा मानस. मिस टायमिंग स्ट्रोक, लीडिंग एज, क्षेत्ररक्षक येतोय जेलच्या खाली आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी खेळाचा पूर्वार्ध आठवला. ज्या पद्धतीनं झेल सुटला होता अगदी त्याच प्रकारे याही वेळेला झेल सुटलाय. जीवनदान मिळतंय फलंदाज अजय भोईरला. अजय भोईर आणि आर्यन भोईर ही सलामीची जोडी ऑन स्क्रीन आपण नक्कीच या ठिकाणी पाहू शकता. हे दृश्य शेवटच्या क्षणाला चेंडू आपल्या आवाक्यामध्ये ठेवू शकले नाही आहेत. थोडंसं एक्साइटमेंट जरूर क्षेत्ररक्षणाचं आपल्याला पाहायला मिळालं, परंतु या छोट्या छोट्या चुका
तुम्हाला प्रकर्षानं टाळावे लागतील. कोणत्याही संघाची सलामीची जोडी ही त्या संघातील सर्वात घातक खेळाडूंची जोडी असते आणि अशा जोडीला जीवनदान देणं. यावेळेला समोरच्या दिशेला चेंडू खेळला, मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पॉवर प्लेचं हे षटक. हॅलो. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होत आहे, पापडीच्या पाड्याचे आदर्श व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव, सन्माननीय अभिमन्यू शेठ गायकर पापडीचा पाडा. त्याचबरोबर इनानपुरीचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय भरत शेठ म्हात्रे इनानपुरी. त्याचबरोबर पापडीच्या पाड्याचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय गोविंद मामा घरत यांचं इथे आगमन झालेलं आहे. या तिन्ही मान्यवरांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. तर नक्कीच उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत जरूर आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळेल, कारण अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान. त्याचबरोबर आमचे मोहनदास पाटील साहेब देखील उपस्थित झालेले आहेत, किरवली गावचे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तर षटक क्रमांक 1 मैदानावरती सुरू आहे. धावांसाठीचा संघर्ष नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावांचा पाठलाग करत असताना, परंतु इथे मात्र कमालीचं टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येणार तोपर्यंत मात्र परफेक्ट प्लेसमेंट, चेंडू वन बाउन्स इनटू द फिन्स. 4 धावांसाठी चौकार. ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या चौकारानं कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल फलंदाजांनी आणि या 4 धावेनं संघाची एकूण धावसंख्या झाली 6, परंतु 2 धावांची जी पॅनल्टी या ठिकाणी दिली गेली होती ती यामध्ये ॲड करून पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर धावा मात्र आपण धावफलकावरती पाहतोय 8 धावा. अजूनही 43 धावांची आवश्यकता. 5 षटकांची ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकूणच जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्यात. कुठेतरी सुरुवात थोडीशी संत आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी 51 धावांचं लक्ष आहे. प्रतिषटक 10.20च्या सरासरीनं मात्र धावगतीचा पाठलाग तुम्हाला या ठिकाणी करायचा होता. प्रतिषटक 10 ची सरासरी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये किंबहुना मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये फार मोठी मानली जात नाही, परंतु इथे या धावा डिफेंड करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न. तर याचबरोबर आमचे सचिनदादा पाटील किरवली यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. सचिनदादा स्वागत आहे तुमचं देखील या व्यासपीठावरती. तर गोलंदाजीमध्ये होतंय परिवर्तन. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक जे पॉवर प्ले 2चं षटक असणार आहे आणि इथे मात्र 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि नवीन गोलंदाज मात्र आपण पाहतोय निलेश या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती. आणखीन एक वेगवान आणि तेज तर्राज गोलंदाजीचा मारा या ठिकाणी पाहायला मिळेल. विलेश भिल्लारे गोलंदाजीच्या. निलेश गोलंदाज निलेश सज्ज होत आहेत. राईट आर्म. यावेळेला लोअर फुल टॉसचा चेंडू जरूर होता. स्लॅश करण्याचा प्रयत्न इथे मात्र यक्षकाकडून होती आहे चूक. थोडासा फंबल आणि त्याचा फायदा पंतांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार. याच इट्स अ बायच्या स्वरूपामध्ये. खरं तर हा चेंडू गॅदर करणं अपेक्षित होतं, कारण जितके निर्धाव चेंडू येणार ना, डॉट बॉल पर्सेंटेज जितके जास्त तितका सामना हा नक्कीच रंगतदार होणार. कारण अशा प्रकारच्या धावा जर का तुम्ही धावफलकावरती देत राहिल्यात, क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिलंय की ज्या ज्या वेळेला स्ट्राईक रोटेट झाली आहे ना, त्या वेळेला मात्र मोठा विध्वंस फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये केलाय. हे चित्र आपण बऱ्याच वेळेला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आणि अनेक सामन्यांमध्ये पाहिलंय. इथे तशा प्रकारचा आक्रमक खेळ मैदानावरती साकारला जाणार का, परंतु नाही आहे. स्विंग अँड अमेज पद्धतीचा हा चेंडू होता. आउटसाइड द ऑफ स्टंप. एका ब्रॅकेटमध्ये गोलंदाजी केली जाते. सेफ झोनमध्ये गोलंदाजी करताना दोनही आघाडीचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले, जिथे विकेट मिळवण्याची मनशा दोनही गोलंदाजांची नव्हती, केवळ जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकण्याचा मानस या दोनही गोलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळाला. भूषणसारखा अनुभवी खेळाडू तुमच्या संघामध्ये असेल आणि अशा सिच्युएशनमध्ये कशा प्रकारे नफ्स कंट्रोल करायची. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. मिस टायमिंग स्ट्रोक. आणखीन एक झेल या ठिकाणी सुटतोय. खरं तर आज क्षेत्ररक्षण असाधारण राहिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण अगदी अशा प्रकारचे झेल सोडणं आणि तेही इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये, हे थोडंसं मी म्हणेन की कुठेतरी आपल्या
संघाची जी ताकद आहे किंवा जी संघाची जी ओळख आहे ना त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 झेल सुटलेत आतापर्यंत. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 9 धावा, 10 धावा. दुहेरी अंकामध्ये संघ पोहोचलाय. यावेळेला देखील लॉफ्ट केलाय परंतु चेंडूनं अंतर गाठण्याऐवजी गाठली आहे उंची. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. इथे चूक होणार नाहीये क्षेत्ररक्षक सांगतोय. कंप्लीट केलाय झेल. विकेट नंबर 1. पहिला फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. सफलता. पहिला विकेट अगदी ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. अगदी हा झेल त्यानं आपल्या कवेमध्ये घेतला कारण विकेट येणं महत्त्वाचं होतं. लक्ष किती मोठं आहे यापेक्षा तुम्ही सुरुवातीला किती दबाव षटकांमध्ये धावा जरी कमी आल्या असल्या तरी उर्वरित गोलंदाज क्रमांक 3 आणि 4 ज्यावेळेला वापरले जातात त्यावेळेला मात्र त्यांच्यावरती दबाव बनवण्याचा प्रयत्न होतो. नवीन फलंदाज सिद्धेश इनॅट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सिद्धेश पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट गमावली आहे. इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न. बॅट इज आउटर एज आणि मिळते आहे आणखीन एक सफलता. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा. ऑन स्क्रीन देखील आपण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहिलं. खरं तर फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचा लाईव्ह कव्हरेज आपण आपल्या स्मार्टफोनवरती, स्मार्ट टी व्हीवरती, लॅपटॉपवरती आणि त्याचबरोबर आपल्या डेस्कटॉपवरती देखील या स्पर्धा यूट्यूब चॅनल लाईव्ह नक्कीच आनंद लुटू शकता. ज्या पद्धतीनं फटका एक्झिक्यूट केला, फुटवर्कचा वापर नाही आहे, जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि खरं तर पॅव्हिलियनमधून आल्या अशा प्रकारचं फटका खेळणं हे थोडंसं नुकसानदायक ठरू शकतं. आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि फुटवर्क नसताना अशा प्रकारचे चेंडू ड्राईव्ह करणं हे थोडंसं नुकसानदायक ठरू शकतं आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. यष्टीरक्षकानं यावेळेला कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आहे. फलंदाज झालाय बाद. बॅक टू बॅक दुसरी सफलता. यावेळेला अकोट टप्प्याचा चेंडू होता. थोडासा खांद्यांचा वापर, वेग भरण्याचा प्रयत्न, सरप्रायझिंग एलिमेंट देण्याचा प्रयत्न होता. खरं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि त्यांना मात्र सरप्राईज करणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवंतरचा इशारा होतोय. एक अतिरिक्त धावफलकावरती अंकित होते आणि संघाची धावसंख्या मात्र 11 धावा धावफलकावरती. अजूनही 40 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. 51 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळाला. परंतु इथे पहा फटक्यामध्ये ती ताकद आहे, फटक्यामध्ये तो आत्मविश्वास आहे आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. पहिला आत्मविश्वास पूर्ण स्ट्रोक चौका. व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. जगदीश करत मोरबे. तर या ठिकाणी आलेला हा षटकार मात्र कुठेतरी आत्मविश्वास पूर्ण फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, जो एखाद्या बूस्टर प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच काम करेल. कारण अशा प्रकारचे फटके ज्यावेळेला तुमच्या बॅटमधून येतात ना त्यावेळेला तुमचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळतो. भारतीय संघाचे माजी कसोटीपट्टी सुनीलजी गावस्कर नेहमी म्हणतात ज्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येताना त्यावेळेला पहिला चेंडू हा मिडल ऑफ द बॅट घेण्याचा प्रयत्न करा आणि जर का तुम्ही यशस्वी ठरलात तर मात्र तुमचा जो आत्मविश्वास आहे तो एका वेगळ्या उंचीवरती असेल. आणि अगदी तेच करताना फलंदाज पहिला चेंडू लेफ्ट केला, पाहिलं त्यानं अकोट टप्प्याचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. धावा धावफलकावरती आल्या. 2 षटकांच्या समाप्ती अखेर
तर एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात 17 आणि नवीन गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर यावेळेला मात्र पुन्हा एकदा अजित चव्हाण यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला, म्हणजे गोलंदाजीमध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन नाहीये. आपल्या आघाडीच्या गोलंदाजावरती या ठिकाणी विश्वास दर्शवला गेलाय. तर याचबरोबर आमचे सन्माननीय प्रल्हाद शेठ गायकर साहेबांचं इथे आगमन होतंय. नक्कीच पाहतोय आपण व्यासपीठावरती, नक्कीच त्यांना येताना पाहतोय, कारण या स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांची उपस्थिती खऱ्या अर्थाने एक अप्रतिम असं संबंध नक्कीच पाहायला मिळतात. तर प्रल्हाद शेठ गायकर यांचं स्वागत आहे. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल तुर्भे संघाचा. एकीकडे जर आपण पाहिलं तर 80-11 हायवे दिवा आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपल्याला संघ पाहायला मिळतो कुमार 11 तुर्भे. या दोन संघादरम्यानचं हे बॅटल सामना तितकासा सोपा दोनही संघांसाठी नसणार आहे, कारण दोनही संघ तुल्यबळ आहे. दोनही संघामध्ये मोठमोठ्या खेळाडूंचा भरडा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. परंतु एकूणच जर पाहिलं तर धावांचा पाठलाग करत असताना थोडासा मानसिक दडपण पहिल्या दोन षटकांमध्ये जरूर धावफलकावरती पाहायला मिळाल्या. फक्त 17 धावा. यावेळेला बॅटनं चेंडू खेळलाय, अगदी परफेक्टली टाइम केलाय, मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी ह्यूज. फलंदाज क्रमांक 4 आतिश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला, आणि आतिश केवळ आणि केवळ षटकारांची भाषा बोलताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती त्याने षटकार लगावला आणि त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवरती त्याला संधी मिळाली आणि याही चेंडूवरती त्यानं षटकार लगावला. 2 चेंडूंचा सामना केलाय, 12 धावांचं योगदान दिलंय आणि 600च्या स्ट्राईक रेटनं हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. एकूण धावा धावफलकावरती 24 धावा, 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. विजयासाठी 51 धावांचं लक्ष. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना एकूणच जर पाहिलं तर आता गोलंदाजावरती देखील दबाव बनवण्याचा प्रयत्न आशिषचा जर आपण विचार केला तर कमालीची आक्रमकता त्याच्या फलंदाजीमध्ये आहे. अगदी ज्या पद्धतीनं त्यानं 2 षटकार लगावले, जणू पॅव्हिलियन मधून सेट होऊन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय की काय. आत्मविश्वासपूर्ण फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात आणि जे मनसुबे उद्ध्वस्त करताना पाहायला मिळतात ते गोलंदाजाचे. यावेळेला मात्र यष्टी रक्षकाच्या मागे उभा असणारा क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय आणि बाईच्या स्वरूपातून लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तर पंचायत सदस्य आदरणीय प्रदीप शेठ ठाकूर इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. तसेच आदरणीय आमचे गुरुनाथ शेठ पाटील किरवली पेंदर आणि त्याचबरोबर आमचे अंकुश नेरुलकर पेंदर हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. अंकुश नेरुलकर आणि गुरुनाथ शेठ आपलं स्वागत आहे यावं व्यासपीठावरती. तर नक्कीच आपण टॉसकडे देखील वळणार आहोत. 2 चेंडूनंतर टॉसकडे जाणार आहोत. मी अभिमन्यू शेठ गायकर आणि भरत शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की आपण इथे उपस्थित राहायचं. आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही इथे टॉस घेणार आहोत. कामोठा वर्सेस पेठ या 2 संघांमधली पुढची लढत असेल, याची नोंद आपण घ्यायची आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर फलंदाज थोडासा मी म्हणेन नशिबाचा धनी ठरतोय. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. इथे मात्र नशिबाची साथ ही धाडसी व्यक्तिमत्वाला साथ देते. एक चित्र अशाही प्रकारचं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं की जिथे फलंदाजांना वाटलं की हा चेंडू यष्टांना स्पर्श करून गेलाय की काय, परंतु बेल्स डिसलॉच होणं क्रिकेटच्या भाषेमध्ये किंवा क्रिकेटच्या नियमावलीमध्ये बेल्स डिसलॉच होणं, बेल्स खाली पडणं गरजेचं असतं. बेल्स ॲज इट इज स्टम्प्सच्या वर होते आणि त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी हा बाईचा चौकार मिळाला. एक वेगवान आणि तेच तर चेंडू अगदी मागील चेंडूचा रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाले, रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो. यष्टांचा अचूक वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेट नंबर 2 मैदानातून बाहेर. किरवलीचे आमचे प्रकाश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केला आहे स्पर्धेसाठी, त्यांचा आभार. टॉसकडे नक्कीच बोलणार आहोत. अभिमन्यू शेठ गायकर भरत शेठ म्हात्रे यांना विनंती आहे की यावं आपण. कामोठा वर्सेस पेठ यांच्यामधली पुढची लढत. तर इथे टॉस केला जाईल. गोविंद दादा या, गोविंद शेठ घरत
चला आपण टॉस करूया. दुसरा सामना इथे कामोटा वर्सेस पेठ. जय हनुमान RCC पेठ आणि जय हनुमान कामोटे. स्टेल कॉल. तर कामोटा टीम कॅप्टन परेश टॉस जिंकलाय. नक्कीच निर्णय सांगा आणि यानंतर लगेच तुम्हाला उतरायचं आहे. यस फिल्डिंग आहे. तर मी अभिमन्यू शेट आणि भरत शेट यांना विनंती करेन की आपण थांबायचं आहे. आपण सन्मान सोहळ्याकडे देखील बोलतोय. गोविंद शेट गोविंद मामा आपण देखील या. आमचे पापडीच्या पाड्याचे गोविंद शेट घरात हे देखील उपस्थित आहेत. महादेव शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आणि मधुकर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण इथे सन्मान करतोय. तर इथे मात्र सन्मान सोहळा पाहतो आपण. सन्माननीय अभिमन्यू शेठ गायकर यांचा शुभ सन्मान पाहू शकता आपण स्क्रीनवरती. महादेव शेठ पाटील मधुकर शेठ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण पाहतोय. त्याचबरोबर भरत शेठ म्हात्रे इनानपुरी KPC इनानपुरी संघाचे बिग सपोर्टर्स. नक्कीच एक सुंदर स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो इनानपुरीमध्ये. मधुकर पाटील महादेव मामा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. तसेच गोविंद मामा घरत यांना देखील विनंती करेन की या आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करायचा आहे. पावडीच्या पाऱ्याचे आदरणीय गोविंद मामा घरत. तर गोविंद मामा घरत यांचा सन्मान होतोय. पापडीच्या पाड्याचे आमचे आदर्श व्यक्तिमत्व. यस धन्यवाद. तर वळूया आपण कॉमेंट बॉक्समध्ये. पुढील सन्मान या मॅच नंतर आपण घेणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे गणेशदादा जोशी, परदेश वास्कर, तेजस पाटील, तिकडे आमचे प्रल्हाद शेठ गायकर ही सगळी मंडळी या सामन्याचा आनंद घेतात. तसेच संदेश गायकर, रोहन जाधव यांचं देखील आपण थोड्याच वेळामध्ये सन्मानाकडे वळणार आहोत. नक्कीच धन्यवाद सर. या ठिकाणी जाऊयात. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज. 28 धावा धावफलकावरती आल्या आहेत. आघाडीचे 3 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत आणि याचाच कुठेतरी मानसिक दडपण हा फलंदाजी करणारा संघावरती असेल. परंतु आता वेळ आली आहे. कारण या सामन्यामध्ये जर तुम्हाला अगदी ड्रायव्हिंग सीटवरती राहायचं असेल ना तर या षटकामध्ये तुम्हाला थोडासा आक्रमक खेळ हा मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू स्लॅश केलाय. क्रिकेटच्या कोचिंग मॅन्युअल मध्ये नेहमी म्हटलं जातं इफ यू वॉन्ट टू स्लॅश देन स्लॅश इट हार्ड. चेंडू थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तर या दरम्यान हॅलो. तर याचबरोबर आमचे पापडीच्या पाड्याचे आदरणीय बालूशेठ घरत तसेच केशव शेठ गायकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. तर 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती इथे मात्र चौकार लगावला गेलाय. हा चौकार नक्कीच कुठेतरी फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव आपण नेहमी म्हणतो. इथे नशिबाची साथ मिळाली आहे. 80-11 हायवे दिवा विरुद्ध कुमार 11 तुर्बे या दोन संघादरम्यानचं हे बॅटल. दोनही ताकदवर संघ आणि या दोनही संघ हार मानण्याला तयार नाही आहेत. कारण पहिल्या सत्रामध्ये 50 धावा या धावफलकावरती जरूर पाहायला मिळाल्या. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला. वेगवान गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र ज्याला संबोधलं जातं हे ब्रह्मास्त्र मात्र अचूक ठिकाणावरती पाहायला मिळालं. पॅडवरती जरूर चेंडू आदळला. एक हलकीशी अपील झाली परंतु इम्पॅक्ट पाहिला तर आउटसाइड द ऑफ स्टंप होता. त्यामुळे निर्धाव चेंडूची होती. सांगत चांगला कमबॅक. आयुष्य असो किंवा क्रिकेटची मॅच तुम्हाला पुनरागमन करता येणं गरजेचं आहे आणि ते पुनरागमन गोलंदाजाचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा मानस. मिस टायमिंग स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. येतोय विकेट नंबर 4. चौथा फलंदाज बाद.
खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा होता, जणू निश्चय करून आला होता. परंतु तोच आर्यन हा फलंदाज गमावल्यानंतर एकूण पाहिलं तर आता येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज. चेंडू आणि या धावांमधलं अंतर हे 10चं जरी असलं तरी 10चं अंतर हे फार मोठं अंतर मानलं जाणार नाही. नवीन फलंदाज हर्ष मैदानाच्या आतमध्ये, नावाप्रमाणे आपल्या संघाला हर्षोल्लासित करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणार का? आता मात्र शांत वातावरण दोनही संघाच्या चंबूमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एकीकडे अंशिका 11 हायवे दिवा हा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र कुमार 11 तुर्बे, दोनही व्यावसायिक दर्जाचे खेळाडू असणारे संघ. एकूणच जर पाहिलं तर दोनही संघांकडे प्रचंड प्रदीर्घ अनुभव आहे. यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये दोनही संघाची कामगिरी ही अतुलनीय राहिली आहे आणि अनेक स्पर्धा गाजवणारे हे संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये कोणत्या संघाचा या ठिकाणी विजय होणार, कोणता संघ या स्पर्धेला इथून निरोप देणार. 2 धावा या ठिकाणी नक्कीच धावफलकावरती अंकित केल्या गेल्या आहेत. डगआउटमधून जर आपण पाहिलं तर तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणं देखील अपेक्षित होतं, प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. परंतु या प्रयत्नात विकेट गमावणं कुठेतरी संघासाठी नुकसानदायक ठरू शकतं. हे दोनही खेळाडूंनी ओळखलं, इथे स्वतःला आवर घातला. 2 धावा धावफलकावरती आल्या आणि या 2 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचला 34च्या घरात. अजूनही येणारे 8 चेंडू 17 धावा. 2 चेंडूमध्ये किमान एका मोठ्या फटक्याची गरज. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तोपर्यंत मात्र सिंगल धाव फलकावरती येते. दबाव बनवण्याचा प्रयत्न, पहिली धाव वेगानं घेतली गेली जेणेकरून एखादा फंबल नक्कीच दुसऱ्या धावेसाठी संधी निर्माण करू शकतो. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमालीचा कमबॅक. उर्वरित 4 चेंडूंमध्ये एक महत्त्वाची विकेट आर्यन भोईरची त्यानं आपल्या खात्यामध्ये टाकली. अजूनही येणारे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि गरज आहे विजयासाठी 16 धावांची. 7 चेंडू 16 धावा. लक्ष पाहायला गेलं तर फारसं अवघड नाहीये, लक्ष पाहायला गेलं तर तितकं सोपं देखील नाहीये. हा चेंडू सामन्यातील सर्वाधिक महत्त्वाचा असणार आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज यावेळेला हर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं कोणतंही फॉर्मॅट असू द्या, डावखुऱ्या हाताचे फलंदाज हे नेहमीच विस्फोटक, आक्रमक, विध्वंसक म्हणून संबोधले जातात. इथे हर्ष आक्रमक होणार का? टप्पा पडल्यानंतर मात्र एक्स्ट्रा बाउन्स चेंडूला घेतलाय. पंच आमच्या दिशेनं वळतायत, इट्स अ वाईट बॉल इशारा करतायत आणि या इशाऱ्याला मात्र कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल हर्षनं. कारण शेवटचा चेंडू या षटकातील सर्वाधिक महत्वाचा. 7 चेंडू आता 16 ऐवजी 7 चेंडू आता 15 समृद्ध आहेत, माफ करा, मैदानाच्या आतमध्ये. हर्ष नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. डावखुऱ्या हाताचा फलंदाज यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू खेळलाय. वन ऑफ द सेफेस्ट झोन ज्याला म्हटलं जातं. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये होईल. शेवटच्या चेंडूवरती अगदी अवांतर सकट 3 धावा धाव फलकावरती आल्या आणि शेवटच्या चेंडूवर आलेल्या 2 धावेनं संघ जाऊन पोहोचला 38च्या घरात. हॅलो, तर स्वर्गीय सविता आत्माराम घरत यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतोय आत्माराम घरत यांचं. शेवटचा चेंडू फेकताना एक अवांतर आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती आलेला आत्माराम घरत आणि सुनील शेळके पेट यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं स्वागत आहे. यस प्रवीण सर. तर सामना अटीतटीचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. कोणता संघ जिंकणार हे अजूनही सांगता येणं कठीण आहे, कारण 4 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. आर्यन सारखी महत्त्वाची विकेट गमावली, त्याबरोबर अजय सलामीला आला होता, फारशी चमकदार कामगिरी करू शकले नाही आहेत. जरूर मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार फलंदाज आशिषच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर संघाच्या डावाला सावरण्याचं आणि विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची सर्वाधिक महत्त्वाची जबाबदारी यावेळेला समद मैदानाच्या आतमध्ये आणि हर्ष समृद्ध आणि हर्ष हे 2 फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अंतिम षटक, निर्णायक षटक घेऊन यावेळेला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. भावेन मैदानाच्या आतमध्ये, जर्सी क्रमांक 30 भावेन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक नव्हे तर विवडींना सामना अगदी हातामध्ये सोपवला गेलाय. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावा. खरं पाहता हे लक्ष फार मोठं नाही आहे,
आणि हे लक्ष तितकं सोपं देखील नाही आहे, कारण 6 चेंडू 6 धावा डिपेंड होताना आपण पाहिल्यात, 6 चेंडू 1 धाव डिपेंड होताना देखील आपण पाहिल्यात. तर 6 चेंडू आणि 13 धावा डिफेंड करायची साठी संघनायकानं मात्र भावेन या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला. पहिला चेंडू धीम्या गतीचा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. बोटांची जादू, फिंगर्स रोल केल्या, फलंदाजाच्या रीच पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. टेक्निकली जर आपण पाहिलं ना तर या चेंडूवरती मात्र कमाल पाहायला मिळाली ती गोलंदाज भावेंची. अगदी विचारांचं वादळ त्याच्या मस्तकामध्ये मेंदूमध्ये घुंगावताना पाहायला मिळतंय, परंतु फलंदाजही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न उर्वरित 5 चेंडूंमध्ये जरूर पाहायला मिळेल. सिंगल आली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कोणत्याही प्रकारचा मानस नाही आहे. हर्ष मात्र या ठिकाणी संघाच्या चंबूकडे पाहतोय, थोडासा हताश, थोडासा निराश, थोडासा नाखुश जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची गरज. 4 चेंडू 12 धावा. डावकुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल, परंतु ज्या दिशेनं गोलंदाजी सुरू आहे, समालोचन कक्ष एंडच्या दिशेनं गोलंदाजी सुरू आहे आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं ना तर आता वाऱ्याचा देखील जाणीव आपल्याला व्हायला लागली आहे. म्हणजे ही वाऱ्याची साथ फलंदाजाच्या विरोधामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय, पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परिणामी अवांतर. पाक खेळाडूंना विनंती आहे, डगआउट्समधून कोणीही कोणत्याही प्रकारच्या सूचना अथवा आवाज करू नये, जेणेकरून आपण खेळाडू जर आहात तर खेळाडू खाली बसा प्लीज. आयोजकांच्या या सूचना येत आहेत की खेळाडूंनी उभे राहू नका. सामना जरूर अटीतटीचा आहे. अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज. खरं तर वाऱ्याची दिशा उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी उपयुक्त पाहायला मिळते, परंतु डावकुरे हाताच्या फलंदाजाला कसोटीचे प्रयत्न हे मैदानाच्या आतमध्ये कसोटीचे प्रयत्न हे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करावे लागतील. एखाद मोठा फटका हा सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी मिळवून देईल. यावेळेला मोठा फटका खेळाचा मानस. शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये कंप्लीट करतोय झेल. विकेट नंबर 5, 5वा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. षटकामध्ये केली आहे जरूर एक अवांतर चेंडू त्याच्या. तर अग्री किंग डाव्याचे मालक प्रथमेश पाटील इथे आलेले आहेत, त्याचबरोबर महारुख शेख भंगारवाला हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून खरोखरच अप्रतिम अशी स्पर्धा आणि या स्पर्धेला सर्व मान्यवर मंडळी उपस्थिती दाखवताना दिसतात. सगळ्यांचं स्वागत आहे. नक्कीच या ठिकाणी एकूणच जर पाहिलं तर 5 आघाडीचे फलंदाज गमावले. जवळपास निम्मा संघ गारज झालाय. तळातील फलंदाज राहुल यावेळेला मैदानाच्या आतमध्ये, परंतु राहुलला आल्याला मात्र मोठा फटका खेळणं हे थोडंसं आव्हानात्मक जरूर असलं तरी देखील ही गरज आहे. इथे आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू स्लॅश केलाय आणि चेंडू मात्र जातोय थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4 चौकार. तर महारुख शेख भंगारवाला यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचा डोनेशन दिलाय, त्याबद्दल त्यांचा आभार. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं आपण नेहमी म्हणतो. या ठिकाणी नशिबाची साथ मिळते. धीम्या गतीला चेंडू फेकला होता. ऑफ ब्रेक पद्धतीचा हा चेंडू होता. क्रिकेटच्या कोचिंग मॅन्युअलमध्ये नेहमी तुम्हाला म्हटलं जातं की आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू ज्यावेळेला तुम्ही स्लॅश करताना त्यावेळेला शरीरातील संपूर्ण ताकद वापरा आणि जरी तो चेंडू मिस टायमिंग झाला ना तरी देखील तो खेळाडूपासून दूर जाईल. अगदी त्याच प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. इथे मात्र थेट फेकी होती यष्ट्यांवर. यष्ट्यांचा अचूक वेध आणि फलंदाज राहुल बॅक टू द पॅव्हेलियन. 6वा फलंदाज बाद. दिस विल बी द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. कारण अजूनही या इक्वेशन जर आपण पाहिलं तर मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि 6 धावांची गरज.
1 बॉल 6 रन्स रिक्वायर्स टू विन. आणि इथे मात्र पर्याय नाही आहे, कारण शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 6 धावांची गरज आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 45. इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अगदी शांत चित्तानं तो मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. त्याला ठाऊक आहे की शेवटच्या चेंडूवरती कशाची गरज आहे आणि त्या प्रकारचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. पण अगदी या सिच्युएशनला साजेसा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. नंदू पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बरगतच्या शरीर यष्टीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. भावेन, इथे भावेनला चुकी करण्याला संधी नाही आहे, कारण जर का इथे चुकी केलीत तर मात्र सामना गमावण्याची वेळ देखील तुमच्या संघावरती येऊ शकते, कारण एक चूक आणि संघ तुमचा या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाऊ शकतो. परंतु ज्या आत्मविश्वासानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत, पाहूया शेवटचा एक चेंडू शिल्लक. भावेन, यावेळेला मोठा फडका खेळण्याचा मानस जरूर होता. मिस टायमिंग स्ट्रोक आणि याचबरोबर कुमार 11 तुर्बे संघ मात्र या ठिकाणी ठरतोय या सामन्याचा विजेता, ज्यानं तब्बल 5 धावेनं हा सामना या ठिकाणी जिंकला. विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. आणि पराभूत संघ